परदेशी परदेशी सर्वांना सुपती, सर्वांना सांभाळ कर सुपती दे. आम्ही आलो नारळीच्या बागेत आमच्या, ते म्हणजे उल्पा द्यायला, राखण द्यायला. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी संदेश विचार अर्थातच राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. तर आज आम्ही आहे ना, आमची 2 शेतं आहेत तिकडे राखण द्यायला आलो आहे. कोकणात ही परंपराच आहे की एक मे महिना चालू झाला, एक पाडवा झाला की त्यानंतर राखणं द्यायला चालू होतात. प्रत्येक जेवढं शेतं असतील तेवढं असं म्हणतात की तिथल्या ठिकाणदाराला राखण द्यायची असते, एक रक्षण करण्यासाठी वर्षभर किंवा पीक चांगलं येण्यासाठी. तर आम्ही आता आमच्या नारळाच्या बागेत आहेत, इथं एक कुलपा देणार म्हणजे राखण देणार, त्यासाठी कोंबडा लागतो. तर कोंबडा आणलेला आहे, तो इकडे आता राखण देणार आणि नंतर मग पुढच्या शेतात जाऊन देणार. तर हा व्हिडिओ मस्त एन्जॉय करा. एक परंपरा, एक विश्वास म्हणून आहे ना आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भात नारळ वगैरे सर्व आणलेलं आहे आणि याच्यात 2 कोंबडे आहेत, एक इकडे जायचं आहे आणि एक वरच्या शेतात जायचं आहे. एका शेताला एक असं आहे ते. पप्पा सर्व मांडतील आता इकडे. सगळ्यांच्या सांभाळ वावरणाऱ्यांच्या बांधलेले आहेत ते वर बांधलेलं. ठिकाणदाराचा काय उल्पावाडी इथं द्यायची वर्षाची ती देतो चौकात. त्या आई आई जका देवी बाई आई काय चुकलं आपलं असेल क्षमा कर, काय कोणाचा कारवाद असेल होतं, काय असेल स्वतःवर काय असेल म्हटलं सगळं दूर कर. मी तुला श्रीफळ देतोय तर मान्य करून घे, कोंबडा देतोय मान्य करून घे. ती पाहिजे सांभाळ सगळ्यांना, सर्वांना सुखी ठेव, सांभाळ कर. नारळ दिलेला इथला, हा नारळाचा झाला. त्या वाडिया भरल्या तर ह्याच्यावर आता कोंबडा द्यायचा, डोकं ठेवायचं. इकडे शाकाहारी सारखं आहे थोडक्यात आणि इकडे कोंबडा देणार. 2 आणलेले आहेत. आता इथून पुढचा व्हिडिओ नाही तुम्हाला दाखवणार, एवढाच व्हिडिओ. परदेशी परदेशी सर्वांना सुपती, सर्वांना सांभाळ कर सुपती दे, सर्वांना चांगली बुद्धी दे. ही वर्षाची तुझी राखण. आता इकडे आहे ना, इकडे आम्ही बनवत नाही जेवण वगैरे, पण दुसऱ्या एका ठिकाणी आम्ही देतो ना राखण, त्याचा व्हिडिओ पण अगोदर टाकला होता. तर तिकडे आहे ना प्रॉपर आम्ही इकडे वडे बनवतो, बाकीचं जेवण बनवतो आणि जे काही कोंबडा नेतो ना त्याचंसुद्धा तिकडेच कालवण बनवलं जातं. तर तो सुद्धा व्हिडिओ बघण्यासारखा असेल. तर आमचा आता मी असताना जर दिला ना आम्ही तिकडे, तर नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की तुम्ही बघाल. तर इथला देऊन झालेला आहे उल्पा. आता आपण जायचं आहे आपल्या वरच्या शेतात तिकडे. तिकडचं राखण देऊन आपण आलेलो आहे या दुसऱ्या बागेत. आम्हाला शिपाईनीची बाग बोलतो. इकडं गाडी येते आतमध्येपर्यंत, इकडे लावले गाडी. पप्पा आता ओपन करतात कवाडी आणि आत जायचं आहे. ह्या खूप जुन्या नारळी आहेत, जवळजवळ 30-40 वर्षापूर्वीच्या आहेत, म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरच्या पण या नारळी आहेत. इकडे एक द्यायचा. सर्वांना चांगली बुद्धी दे, चांगली वासना दे. ठिकाणदारा तुझं श्रीफळनी कोंबडा वर्षाचा घे, सांभाळ. काही चूकवाळ झाली असेल तर माफी मागतो, क्षमा कर. तर हे राखण आहे ना, हे देण्यामागचं पण एक कारण असतं. कारण जेवढी आपली शेतं आहेत तिकडे आपण शेती करतो. आता जसं या नारळी आहेत, या नारळीच्या बागेत वर्षभर आपण राबत असणार, काही कामं करत असणार. तर ते करताना काही बाधा अडथळा येऊ नये यासाठी सुद्धा आणि एक विश्वास असतो लोकांचा
की बाबा म्हणजे आपल्या या कोकणात इकडच्या भागात तरी असं आहे की विश्वासाने लोक दरवर्षी, आता आमच्या इथनं जवळजवळ 4 कोंबड्या आम्ही दरवर्षी देतो आणि ती परंपरा चालत आलेली आहे अगोदरपासून आणि ती पुढची पिढी फॉलो करते. तर आमच्या पिढीतसुद्धा आम्ही हे फॉलो करत आलेलं आहे आणि त्यामुळेच म्हणजे वर्षभर आपण राबतो किंवा जे काही कष्ट करतो तर त्याला यश मिळावं, त्यानंतर आपली रक्षा व्हावी, बाकी काय अडथळा येऊ नये यासाठी हे कोंबडे दरवर्षी दिले जातात. एक मे महिन्यानंतर, आता पावसाळा चालू होईल सीझन, तर त्या टायमाला आम्ही देतो. हे आमच्या अजून आता 2 झाले देऊन, अजून 2 द्यायचे आहेत. मग ह्या वर्षाचं काम आमचं उरकलं. चालेल, इकडचं पॅकिंग झालं, 2 कोंबडे देऊन झालेत आपले. आता आपण घरी जाणार आणि मग जेवण बनवणार दुपारचं.